सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अपनया उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता साहुनी जावे। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण दुसऱ्या अध्यायातील 228 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करत आहोत। भगवंत अर्जुनाला सांगत आहे की अर्जुना, तुझा स्वधर्माचं पालन करत असताना की त्यामध्ये मग तुझा विजय होईल किंवा तुझा देह जाईल या गोष्टीची तू चिंता करत बसू नको। अरे पुढे भविष्यात काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे याची चिंता जर आतापासून करत राहिला तर निश्चित पुढे काय होणार आहे हे तर काही कोणाला माहिती नाही, पण आतापासून त्या गोष्टीची चिंता करत राहिला। कशाची? पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे। अरे पुढे काय होणार आहे याची चिंता करू करूच चिंता से घटे शरीर, त्याचा विचार करू 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 करूच तो काय होईल, पागल होऊन जाईल, आहे का नाही, कृश होऊन जाईल। तर पुढे काय होणार आहे त्या गोष्टीची आता तू चिंता करू नको। तुझं जे कर्तव्य कर्म आहे, तुझा स्वधर्म आहे, त्या स्वधर्माचं तू पालन कर। अरे जसं तुम्ही आता 10वीच्या परीक्षेला आहे तर 10वीच्या परीक्षेला आहे तर 10वीच्या परीक्षेने मला किती टक्के पडतील, मला किती मार्क पडतील, मी पास होईल का, मला किती मार्क पडतील, या गोष्टीची चिंता आतापासून तू करत बसू नको। तुला काय करायचंय, फक्त तुझा अभ्यास करायचा आहे। तुझा स्वधर्म काय आहे, अभ्यास करणे। तुला मार्क किती पडतील याची चिंता तू करू नको। तू जर तुझा स्वधर्माचं पालन व्यवस्थित केलं तर तुला त्याचा रिझल्टही चांगला मिळणार आहे, तुला त्याचं फळही चांगलं मिळणार आहे। परंतु तू त्याची आतापासून कशाला चिंता करत राहता किंवा मला माझं रिझल्ट कसा येईल, मला कसे मार्क मिळतील, अभ्यासच करायचा नाही त्याची चिंता करायची असं नाही। भगवंत सांगतात बाबा तू काय कर, तुझा विजय होईल का सर्वथा देह जाईल या रणांगणावर एखाद्या वेळेस तुला देह सोडायचं काम पडेल का तुझा विजय होईल या गोष्टीची चिंता करू नको। फक्त तुझ्या समोर जो आलेला स्वधर्म आहे युद्ध करण्याचा, तो युद्ध करण्याचा स्वधर्म तू पालन कर। आणि पुढे भगवंत ते सांगतात आपणया उचित स्वधर्मे राहटता जे पावे ती निवांता साहुनी जावे। अरे सांगतात की बाबा की या स्वधर्माचं पालन करत असताना आपणया उचिता, आपल्याला जे योग्य आहे, काय आपल्याला काय योग्य आहे, आपल्याला काय विहित आहे, आणि विहित असलेल्या स्वधर्माचं आचरण करीत असताना काही बरे वाईट प्रसंग येईल सुद्धा तरी ते शांत चित्ताने सहन करावेत। काय? अरे स्वधर्माचं पालन करत असताना काही बरे वाईट प्रसंग सुद्धा येतील, पण ते बरे वाईट आलेले प्रसंग तू काय करायचं, शांत चित्ताने काय करायचे, सहन करायचे। अरे काही लोकांच्या ठिकाणी सहनशक्ती फार कमी असते। काय असते? फार कमी असते सहनशक्ती। अरे ज्यांच्या जीवनामध्ये अशा पद्धती, अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक घडी सुखाची असते, एक घडी दुःखाची असते। प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखही असतं आणि दुःखही असतं। तो कधी समाधानी सुखी असतो आणि कधी दुःखी असतो, विषादी असतो। कारण सुख दुःख हे या संसाराचे दोन चाकच आहेत आणि ते सतत चालत आहेत। तर मग अशा परिस्थितीमध्ये सुखी संतोष न व्हावे, दुःखी विषाद न व्हावे,
आहे का नाही. सुख आलं म्हणून फार समाधानी राहायचं आणि दुःख आलं म्हणून फार विषादी व्हायचं असं नाही. तर अशा परिस्थितीत सुद्धा तू जर काही बरा वाईट प्रसंग आला तर तू शांत चित्ताने सहन करावं. हे भगवंत अर्जुनाला का सांगतात? कारण भगवंताला माहित होतं युद्ध करत असताना केवळ युद्ध एका बाजूने होत नाही, युद्ध दोन्ही बाजूने होतं. युद्ध करत असताना एकाच बाजूने लोक मरत नाही, दोन्ही बाजूने मरतात. एखाद्या वेळेस अर्जुनाच्या जवळचे लोक सुद्धा या युद्धामध्ये मरू शकतात. आणि झालंच ना पुढं की अर्जुनाचा जो पुत्र आहे कोण, अभिमन्यू मेला. त्याच्यानंतर यांची जी पांडवाचे 5 पुत्र आहेत ते पांडवाचे 5 पुत्र अश्वत्थाम्याने मारले, आहे का नाही. जो काही भीमाचा पुत्र होता घटोत्कच तो सुद्धा मेला. मग अशा परिस्थितीत भगवंत अगोदरच अर्जुनाला सतर्क करत आहे, अर्जुनाला अगोदरच या सगळ्या गोष्टी सांगत आहे की बाबा जर कदाचित तुझ्यावर असा प्रसंग आला सुद्धा, कसा असा प्रसंग निर्माण सुद्धा झाला तर त्यावेळेस काय राहिलं पाहिजे, शांत चित्ताने माणसाने काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. म्हणजे शांत चित्ताने आपण काय केलं, सहन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. अरे काही एवढे क्रोधिष्ट असतात. क्रोधिष्ट म्हणल्यापेक्षा त्यांच्याकडे सहनशक्ती कमी असते आणि मग त्यांना थोडंही त्यांच्या मनाच्या विरुद्ध झालं किंवा ते सहन करू शकत नाही. आणि सहन करू शकत नाही, अरे झाले नवरा बायकोचे भांडणं, काय नवरा बायकोचे भांडणं झाले आणि नवरा बायकोचे भांडणं झाल्यानंतर मग ते काय करतात, त्या नवरा बायकोच्या भांडणाच्या मधामध्ये काय तर आपल्या स्वतःच्या जीवाची काय करून घेतात, हानी करून घेतात. काय करून घेतात तर स्वतःच्या जीवनाची हानी करून घेतात. काय करतात, स्वतःच्या जीवनाचीच हानी करून घेतात. आणि हानी करून घेतात म्हणजे झाले नवरा बायकोचे भांडणं, लगेच म्हणतात की आता मला नाही राहायचं, मला आत्महत्या करायची, हे करायचं ते करायचं, गेले निघून, नाही का. अरे एका क्षणाचा क्रोध माणसाचं आयुष्य जीवन उद्ध्वस्त करत असतो. त्यावेळेस माणसानं काय केलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. काय केलं पाहिजे, भगवंत म्हणतात बरे वाईट प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असतात. तर अशा परिस्थितीमध्ये शांत राहणं फार गरजेचं आहे. आणि शांत जर राहिले तर निश्चित मात्र काय होईल की तो प्रसंग सुद्धा टळून जाईल. काय होईल, तो प्रसंगही टळून जाईल, तो प्रसंगही निघून जाईल. तर सांगायचं तात्पर्य हेच की भगवंत अर्जुनाला हेच अगोदरच का सांगत आहे, कारण युद्ध आहे आणि युद्धामध्ये दोन्ही बाजूने काहीही घडू शकतं. एकतर या साईडनं सुद्धा घडू शकतं, त्या साईडनं घडू शकतं. म्हणून हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी भगवंत अगोदरच त्यांना सावध करत आहे. काय करत आहे, सावध करत आहे की बऱ्या वाईट प्रसंग आल्यानंतर, तर बरे वाईट प्रसंग जे आहे ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतात. म्हणून अशा बऱ्या वाईट प्रसंगामध्ये माणसानं शांत राहिलं पाहिजे. आणि जो शांत राहू शकतो तोच काहीतरी करू शकतो. पण जो अशा परिस्थितीमध्ये विक्षिप्त होतो तो काहीही करू शकत नाही. माऊली पुन्हा सांगतात, ऐसिया मनी व्हावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्वा. म्हणजे कुठल्याही प्रकारची भ्रांती न धरता भ्रमरहित होऊन तू काय करावं तर शत्रूशी झुंज देण्यास तयार व्हावं. की अशा प्रकारे तुझं मन जे आहे ते शांत झालं असता स्वभावताच तुझ्याकडून पाप घडणार नाही. काय अशा प्रसंगामध्ये तुझं जर मन शांत झालं म्हणजे तू तुझ्या स्वधर्माचं पालन केलं. स्वधर्माचं पालन केल्यानंतर तू कोणावर अवलंबून नाही, सुखदुःखाचे परिणाम तुझ्या जीवनात होत नाही. तर समजायचं की आता तू पाप आणि पुण्याच्या पलीकडे गेलाय, तुझ्याकडून पाप घडणार नाही. पाप घडणार नाही म्हणजे तू जरी एखाद्याला मारलं तरी त्याचा दोष तुला लागणार नाही, त्याचं पाप तुला लागणार नाही. कारण तू तुझा स्वधर्म आणि त्या स्वधर्माचं पालन करत आहे. जसा बॉर्डरवर एखादा सैनिक आहे, त्या सैनिकाने एखाद्या शत्रूला गोळ्या घातल्या, त्याला ठार केलं, त्याला मारलं कर्तव्य बजावत असताना, तर त्यावेळेस त्या शिपायाला किंवा त्या सैनिकाला त्याला त्याचा दोष लागत नाही. कारण त्याने त्यांचं कर्तव्य कर्म करत असताना समोरच्याला मारलेलं आहे. पण जर समजा त्याने एखाद्या माणसाला मारलं तर मग मात्र दोष निश्चित लागेल, कारण तो त्याचा स्वधर्म नाही.
आहे का नाही. तर म्हणून स्वधर्माचं तू पालन करावं आणि स्वधर्माचं पालन करण्यासाठी तयार व्हावं आणि भ्रमरहित होऊन शत्रूशी झुंज देण्यास तयार व्हावं. या ठिकाणी भ्रमरहित होऊन शत्रूशी झुंज द्यावे असं का म्हटलं आहे? कारण अर्जुनाच्या मनामध्ये भ्रम आहे. कशाचा? मी जर या कुळातील लोकांना मारलं तर या कुळातील लोकांना मारल्यानंतर मला कुलघातकाचं पाप लागेल आणि कुलघातकाचं पाप लागल्यानंतर मला अनंत काळपर्यंत नरकात राहावं लागेल. माझे जे पूर्वज आहे त्या पूर्वजांना सुद्धा अनंत काळापर्यंत नरकात राहावं लागेल. म्हणून मी यांना मारणार नाही अशा पद्धतीचा काय भ्रम त्याच्या अंतःकरणामध्ये बसलेला होता की मी यांना मारलं म्हणजे मला पाप लागेल, मी यांना मारलं म्हणजे मला दोष लागतील आणि दोष लागल्यानंतर मग भगवंत माझ्यापासून दुरावल्या जाईल. ह्या सगळ्या गोष्टी अर्जुनाच्या मनामध्ये भरलेल्या होत्या. म्हणून देवाने सांगितलं की बाबा तू लढ, भ्रमरहित होऊन लढ. म्हणजे तुझ्या मनात जो काही भ्रम घुसलेला आहे त्या भ्रमाच्या पलीकडे जाऊन तू काय कर तर लढ. तू भ्रमामध्ये अडकून बसू नको. कारण शेवटी कोणतीही गोष्ट असेल तर ती गोष्ट काय असते की जर ती गोष्ट जशी असेल तशी जर माणसाला दिसली नाही तर ती गोष्ट माणसाच्या मनामध्ये व्यत्यय निर्माण करते. अरे जसं सर्प दोरी असताना दोरी नाही दिसली तो सर्प दिसला तर ती माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करते की नाही? ती माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करते. तसं जी गोष्ट रिॲलिटीमध्ये जशीच्या तशी असली किंवा तशी दिसली तर माणसाला भीती राहील का? नाही. मग खरी स्वधर्म पालन करत असताना कुठल्याही प्रकारचं पाप नाही. तू तुझ्या स्वधर्माचं पालन कर अशा पद्धतीने भगवंत अर्जुनाला सांगत आहे. पुन्हा सांगतात एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंध प्रहास्यसी. की अर्जुना आतापर्यंत तुला आत्मज्ञान विचार सांगितला. आतापर्यंत काय सांगितला? आत्मज्ञानाचा विचार सांगितला. आता निष्काम कर्मयोगासंबंधी विचार सांगतो. त्याने तू कर्माचे बंध उत्तम प्रकारे तोडू शकशील. काय आतापर्यंत काय सांगितलं? आत्मज्ञानाचा विचार सांगितला. आत्मज्ञानाचा विचार काय सांगितला की बाबा की आत्मा कसं आहे, आत्मस्वरूप कसं आहे या संबंधानं बोलले. आता भगवंत अर्जुनाला निष्काम कर्माच्या संबंधानं सांगत आहे की निष्काम कर्म काय आहे, निष्काम कर्म कसं केलं पाहिजे या संबंधाने सांगत आहे. पार्था एषा बुद्धी ते सांख्ये अभिहिता तू इमाम योगे शृणु या बुद्ध्यायुक्त कर्मबंधम प्रहास्यसी. म्हणजे हे पार्थ ही समबुद्धी तुझ्यासाठी सांख्ययोगात सांगितल्या गेली आहे आणि आता तू तिला कर्मयोगाच्या विषयात ऐक. ज्या समबुद्धीने युक्त झालेला तू कर्मबंधनाचा त्याग करशील. काय की ही जी काही समबुद्धी आहे ही समबुद्धी सर्वप्रथम सांख्य योगामध्ये सांगितली आहे ती आता तू कर्मयोगामध्ये ऐक. आता या ठिकाणी याच्या अगोदर जे प्रकरण चालू होतं ते स्वधर्माच्या संबंधानं बोलत होते. आता निष्काम कर्माच्या संबंधानं भगवंत हे अर्जुनाला उपदेश करत आहे. कारण निष्काम कर्म जर केलं आणि कशामध्येही आसक्ती जर नसली तर मग मात्र कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. अरे कर्मामध्ये जर सकामता असेल तर मग मात्र त्याच्यामध्ये दोष असू शकतो, पण कर्मामध्ये निष्कामता आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. अरे तुम्ही जर समजा एखादी गोष्ट केली तर काय केली? कृष्णार्पण केली. अरे सकाळी उठल्यानंतर रात्री तुम्ही उठल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यायचं. देवा माझ्याकडून रात्री कळत न कळत काही अपराध झाला असेल तर तुला अर्पण. पुण्य केलं असेल तेही तुला अर्पण, नाही तर पाप देवाला अर्पण आणि पुण्य आपल्याकडं. असं नाही जमत. तर जे काही करेल ते आपण कृष्णार्पण 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 असं म्हणत राहायचं. काय म्हणत राहायचं? कृष्णार्पण म्हणत राहायचं. म्हणजे कृष्णार्पण म्हणल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपलं काही आलं का? तेरा तुझको अर्पण. सगळं तुझं आहे, तुलाच अर्पण. मग त्याला अर्पण केल्यानंतर आपलं काही अस्तित्व आहे का?
नाही. आपण दिवसभर केलेले कर्म भगवंतापुढे संध्याकाळी हात जोडायचे, देवा माझ्याकडून पाप पुण्य चांगले वाईट, म्हणजे पाप करायचंच नाही, नाही तर पाप करायचं म्हणून देवाला अर्पण, असं नाही. पाप पुण्य चांगलं वाईट कर्म जे काही झालं असेल देवा ते तुला अर्पण, आणि माझ्याकडून चांगलंच कर्म घडत राहावं अशी अपेक्षा करायची. सकाळी उठल्यानंतर तीच प्रार्थना करायची. म्हणजे कुठल्याही पद्धतीने आपल्या ठिकाणी आपण कर्माचा बोजा आपल्यावर घ्यायचा नाही. आपण जे करतो ते देवासाठी करतो, भगवंतासाठी करतो, स्वतःसाठी आपण काही करत नाही. अशा पद्धतीचे जर तुम्ही वागले तर तुम्हाला कर्माचं बंधन येईल का? नाही. अरे वास्तविक सगळं गीतेमध्ये सांगितलं आहे, प्रकृती ही क्रियमान आणि गुण हे कर्म आणि सर्वेश अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. हे सगळं प्रकृती करणारी आहे, सांख्ययोगामध्ये सांगितलं आहे. परंतु आपण अहंकाराने म्हणतो मी करतो आहे, मी करतो आहे, मी करतो आहे. अरे तुम्ही आम्ही कोण करणार आहे? अरे आपण आपल्या शरीराला सांभाळू शकत नाही. शरीराला सांभाळू शकतो का? आणि शरीराला सांभाळला असतो तर ताप येते, बुखार होतो, आहे का नाही? त्यानंतर कोणाचा हातपाय जातो, कोणाचा तोंड वाकडं होतं, कोणाचा डोळा जातो. शरीराला आपण सांभाळू शकत नाही, मग बाकीचं काय सांभाळू शकणार आहे? आपल्या हातामध्ये आहे तरी काय? पण आपण अहंकारानं धारण केला आहे, मी करणार आहे, मी कर्तृत्ववान आहे, अशा पद्धतीचा. भगवंत सांगतात बाबा कर्म कर, पण त्या कर्मफलाची आसक्ती करू नको, निष्काम भावाने कर्म कर. मी केलं आहे ते माझ्यासाठी केलं नाही, मी केलं आहे ते माझा स्वधर्म म्हणून मी केलं आहे. काय केलं? अरे शेतकऱ्याने शेती जर केली नाही तर जमल का? दिवसभर देवाचं नामस्मरण करत राहिला आणि त्याने शेतीच केलं नाही तर लोक उपाशी मरतील, तो उपाशी मरेल. त्यानं त्यांची शेतीही केली पाहिजेत आणि देवाचं नामस्मरणही केलं पाहिजेत. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. स्वधर्माचं पालन त्याला करावं लागेल. एखादा व्यापारी असेल तर व्यापार त्याला करावा लागेल, नाही केला तर उपाशी राहायचा प्रसंग येईल. त्याचं जे जे स्वधर्म आहे ते स्वधर्म त्याने पालन केलं पाहिजे. तर या ठिकाणी सांगतात की निष्काम कर्मयोग तुला आता मी सांगणार आहे. काय सांगणार आहे? निष्कामता, निष्काम कर्मयोग तुला सांगणार आहे. तर की ज्या पद्धतीने निष्काम कर्मयोगासंबंधी विचार सांगतो. अरे असं म्हणतात, काही काही लोक फार हुशार असतात. अरे एकदा एक ब्राह्मण बुवा आहे का नाही, ते ब्राह्मण बुवा त्यांनी एक बगीचा लावलेला आणि बगीचा लावला, सुंदर बगीचा झाला. एक दिवस त्या बगीच्यामध्ये गाय आली आणि ती रोजच यायला लागली असेल किंवा त्याला त्या गायीचा राग आला आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाडीनेच गायीवर वार केला. ती गाय बिचारी मरून पडली. आता मेल्यानंतर गो हत्येचं पातक लागलं. कोणाला? ब्राह्मणाला. मग गो हत्येचं पातक लागल्यानंतर यम आले, तलने आला. यम म्हणे चला. म्हणे कसं काय? तुम्ही कसं काय आले? मी तेवढी सकाळ संध्याकाळ पूजा करतो, हे करतो ते करतो. म्हणे नाही तुम्ही गो हत्या केली. म्हणे मी गो हत्या केलीच नाही म्हणे. ते म्हणे कसं काय केलं नाही? अरे म्हणे हात जे इंद्रिय आहे ते इंद्रिय इंद्राची आहे म्हणे, हात काही माझे थोडे आहे. मग ती गो हत्याचं पातक गेलं इंद्राकडे गेलं. काय गेलं? इंद्राकडे. आणि मग इंद्राला म्हणू लागलं की तुम्ही गो हत्या केली आहे, तुम्ही मी केव्हा केली? ते म्हणे ब्राह्मण बाकडे गेलो, ब्राह्मण बाबांना सांगितलं की हात इंद्राचे आहे. बर. मग इंद्राने काय केलं की ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि याला सोबत घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि तिथे गेले आणि बगीच्याची स्तुती करू लागले की काय सुंदर झाडं, काय किती छान लावला बगीचा, लावला असं लावलं तसं लावलं. बगीच्याची स्तुती करू लागले आणि त्यावेळेस आता पाहिलं त्या ठिकाणी की जो इंद्र होता तोही त्याच्याकडून ते ओढून घेत होता. तुम्हाला हे सगळे झाडं कोणी लावले? ते म्हणजे मीच लावले, ह्या माझ्या हाताने लावले. तुमच्या हाताने लावले? हो. अरे कधी कधी आपण नाही का म्हणजे हे सगळं मी केलं, असं केलं, मी लिहिलं, मी केलं, असं आपण आपल्याकडे कर्तृत्व घ्यायचं काम करतो. तर त्या पद्धतीनं या ठिकाणी मी लावले असं जो म्हणत होता, मग इंद्र म्हणाला करे गो हत्या केली तर ती कोणं केली? इंद्रानं केली. आणि हे झाडं लावले, चांगलं काम केलं तर तू केलं. अशा पद्धतीने याला पहिलं उचला आणि जाऊ द्यायला नरकात गो हत्येचं पातकासाठी. तर सांगायचं तात्पर्य निष्काम कर्म म्हणजे स्वतःकडे काहीही त्या कर्माचं श्रेयच घ्यायचं नाही. आता माऊली त्याच्यावर काय सांगतात ते बघा. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ
आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. काय हे सांख्य स्थिती मुकलित की हे जे काही आहे येथपर्यंत तुला जे काही आत्मज्ञान थोडक्यात संक्षिप्त रूपात सांगितलं आहे. आता निश्चित असा कर्मयोग सांगतो ते ऐक. आतापर्यंत तुला काय सांगितलं आहे? आत्मज्ञान सांगितलं आहे. आणि आता या ठिकाणी मी तुला काय सांगत आहे? बुद्धियोग सांगत आहे. काय सांगत आहे? बुद्धियोग सांगत आहे. ते निश्चितपणाने तू ऐक. म्हणजे आता तुला निष्काम कर्मयोग सांगत आहे की निष्काम कर्मयोगाच्या संबंधानं तुला वर्णन करून सांगत आहे. निष्काम कर्मयोग काय आहे काय नाही अशा पद्धतीचं मी तुला उपदेश करणार आहे. तो निश्चितपणे तू श्रवण कर. असं कोण म्हणत आहे? भगवंत अर्जुनाला. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बांधून पवे. सांगतात की अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याने आचरली त्याला कर्मबंध मुळीच बांधा करू शकत नाही. अरे ज्याने निष्काम कर्मयोग करण्याचं ठरवलं आहे, काय करायचं ठरवलं आहे? निष्काम कर्मयोग, तर त्याला कर्मबंधन प्राप्त करू शकत नाही. निष्काम कर्मयोगामध्ये त्याच्याकडे काही श्रेयच नसतं. मी करणारा हा भावच नसतो. तो कर्तृत्वाच्या पलीकडे असतो. तो जे करतो ते मी करणारा नाही. जे करणारा आहे ते एकतर तो भगवंत करणारा आहे किंवा हे सगळं प्रकृतीने होणार आहे असं तो मानतो. म्हणून स्वतःकडे काही कर्तृत्वाचा भाव घेत नाही. कर्तृत्वाचं काही ओझं आपल्याला घेत नाही की मी करणारा आहे असं म्हणत नाही. पण आपण काय करतो? काही केलं तर म्हणतो मी करणार आहे, मी केलं, माझ्याकडून झालं. अशा पद्धतीचा जो काही आपण स्वतःकडे कर्तृत्वाचा भाव धारण करतो आणि त्या कर्तृत्वाच्या भावामुळे त्या कर्तृत्वाचा दोष आपल्याकडे येतो. सुखदुःख आपल्याकडे येतात. ते कर्तृत्व आपण धारण केल्यामुळं आपल्याकडे काय होतं की आपल्याला सुद्धा की मी केलं आहे म्हणून चांगले कर्म केलं तर त्याचं पुण्यफळ आपल्याला भेटतं, वाईट कर्म केलं तर त्याचं सुद्धा फळ भेटतं. पण जर तुम्ही मी केलंच नाही असं म्हटलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल का? अरे तुम्ही सेवा केली आहे पण तुम्ही म्हणता की नाही ही सेवा देवानेच माझ्याकडून करून घेतली, मी काही केली नाही. तर याच्यामध्ये तुमचं काय कर्तृत्व आलं? शून्य कर्तृत्व आलं. आणि शून्य कर्तृत्व आलं मग जर तुम्ही सगळंच देवाला समर्पित केलं, सगळ्याच बाबतीत तुम्ही निष्काम राहिले तर तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीनं दोषारोप होण्याचं कारण नाही. जैसे वज्र कवच लिहिजे मग शास्त्राचा वर्षाव साहिजे परी जे तेसी उरिजे अचुंबित. ज्या पद्धतीने काय सांगतात की ज्याप्रमाणे अंगात वज्र कवच घातलं म्हणजे शास्त्राचा वर्षाव सहन करता येतो. शस्त्राचा स्पर्शही न होता विजय प्राप्त करून सुरक्षित राहता येतं. अरे वज्र कवच माहिती आहे का की संपूर्ण अंगात काय घातलं जातं? वज्र कवच असतं. अरे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले होते, माहिती आहे? अफजल खानाला भेटायला गेले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांना असं म्हणतात की संपूर्ण अंगामध्ये काय घातलं होतं? चिलखत आहे का नाही, म्हणजे वज्र कवच. आणि वज्र कवच घातलं होतं म्हणजे एखाद्याने एखाद्या वेळेस प्रहार सुद्धा केला. काय केला? ते कपड्याच्या आतून घातलं जातं. प्रहार सुद्धा केला. काही कपड्याच्या आतून घालतात, काही कपड्याच्या बाहेरून सुद्धा घालतात. आपण लढाईमध्ये पाहतो त्यांच्या छातीला वगैरे ते लावलेलं असतं, असं आहे का नाही? छातीला वगैरे लावलेलं असतं. मग कोणी बाण बी मारला किंवा काही गोळी मारली तर ती त्याला थाडते आणि ती काय होते? खाली पडते. अरे आताच्या काळामध्ये त्याला बुलेट प्रूफ जॅकेट म्हणतात. काय म्हणतात? बुलेट प्रूफ जॅकेट. आणि ते असं सैनिकाच्या छातीला लावलेलं असतं. कारण सगळ्यात जास्त धोका कुठं असतो? छातीला असतो. जर छातीमध्ये गोळी लागली तर माणूस निश्चित मरू शकतो. मग बुलेट प्रूफ जॅकेट घालतात. काय घालतात? बुलेट प्रूफ जॅकेट. आणि हे बुलेट प्रूफ जॅकेट घातलं जातं आणि बुलेट प्रूफ जॅकेटमधून काय मग जर गोळी मारली तर सुद्धा गोळी लागत नाही. त्याच्यावर लेयर असतात एक 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 एक. लागली तरी ती आत आपल्या हार्टपर्यंत किंवा आपल्या शरीरापर्यंत पोचू शकत नाही. पोचते का? नाही. तसं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले, अफजल खान पूर्ण चिलखत घातलेलं होतं, वज्र कवच घातलेलं होतं आणि त्या ठिकाणी काही धोका झालाच तर आपण सुरक्षित राहावं या हिशोबाने छत्रपती शिवाजी महाराजांनी तयारी करून गेले होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे घडायचं नव्हतं, जे व्हायचं नव्हतं ते घडलं. काय घडलं
की या अफजल खानाने त्याच्या दृष्ट प्रवृत्तीप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी काय केलं की जसं त्यांना कवेत घेतलं तसंच लगेच काय काढलं, चाकू काढला आणि चाकूची वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत करू लागले. आता पाठीत करू लागले तर वज्रकवच होतं. काय होतं? वज्रकवच असल्यामुळं काय ते सगळा जो चाकू आहे ते शरीराला लागला का? नाही, तो शरीराला लागलाच नाही. तो त्याच्यावर त्याचा हे झाला, काय झाला, त्या वज्रकवचावर त्याच्यावर तो लागला. त्याच्यामुळे काय झालं की जे काही शरीर आहे शरीर सुरक्षित राहिलं आणि जो अफजल खान होता तो बेसावध होता. त्याला वाटलं की मी तर काय छत्रपती शिवाजी महाराजांना असंच मारून टाकेल. तो बेसावध होता आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हातामध्ये वाघनख वगैरे नेलेच होते. लगेच त्याने वाघनख काढले आणि बरोबर त्याच्या पोटामध्ये घुसून त्याचे आतडे बाहेर काढले. मग सांगायचं तात्पर्य, जर त्यावेळेस अफजल खानाने जर वज्रकवच घालेला असतं तर त्यालाही मारता आलं असतं का? त्यालाही मारणं एवढं सोपं नव्हतं. तर सांगायचं वज्रकवच जे आहे काय करतं तर रक्षण करतं, युद्धही जिंकता येतं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, वज्रकवच घातलं तर युद्धही जिंकले आणि जो शत्रू होता त्या शत्रूचाही नायनाट केला आणि स्वतःला काही खरोच पण नाही आली का? नाहीतर जर चाकू जर पाठीवर खुपसला किंवा हे केलं तर माणसाला काय होतं तर मरावं लागतं. तर या पद्धतीने जसं वज्रकवच काम करतं, मग कितीही शस्त्र आले ते शस्त्र जर वज्रकवचावर लागले तर त्याचा काही परिणाम शरीरावर होतो का? नाही. जसं बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं आहे आणि त्याच्या बुलेट प्रूफ जॅकेटवर कितीही गोळ्या लागल्या, ते जर ओरिजिनल असेल तर बरं का, नाही तर डुप्लिकेट असेल तर गोळी आत जाऊ शकते. कितीही गोळ्या घातल्या त्याच्यावर तर त्याला काही होतं का? काही होत नाही. तर त्या पद्धतीने सांगता पै जयतेसी उरिजी अचंबित, की त्या पद्धतीने की शस्त्राचा वर्षाव करून सुद्धा तो त्याला काही होत नाही आणि तो सुरक्षित राहतो. काय राहतो? सुरक्षित राहतो. म्हणून अर्जुना तू काय केलं पाहिजे तर हे कर्म केलं पाहिजेत. कोणतं कर्म केलं पाहिजेत? निष्काम कर्म केलं पाहिजेत. म्हणून निष्काम कर्म हे तुझं बुलेट प्रूफ सारखं रक्षण करेल. कशासारखं? बुलेट प्रूफ सारखं. म्हणजे तुझ्यावर काही वार येऊ देणार नाही. म्हणजे तुझ्या जे काही तुझ्या ठिकाणी जे होणारं पाप पुण्य आहे त्या पाप पुण्याचा लवलेस तुला लागणार नाही. म्हणून निष्काम होऊन कर्म कर, स्वधर्माचं पालन कर. हे आता लढायला जातात, युद्धाला जातात आणि बॉर्डरवर जे लढतात त्यांचं काय असतं? त्यांचा स्वधर्म आहे की जर आपल्या देशाचे रक्षण करताना जर एखादा शत्रू आपल्या अंगावर येत असेल, आपल्या देशावर येत असेल तर काय करणं? त्याला मारणं. हा काय त्यांचा स्वधर्म आहे. मग त्यांना त्याचं काय श्रेयवाद आहे का? काही नाही. तो काय करतो मग त्याचं त्या पद्धतीने त्याचं रक्षणासाठी किंवा देशाच्या रक्षणासाठी तो त्याच्यावर काय करतो? वार करतो आणि वार केल्यानंतर मग त्याला त्याचं काही घेणं देणं पण नसतं. काही घेणं देणं असतं का? मग लगे असं होतं का की नाही त्याने दुसऱ्याला मारलं आणि हा त्याच्यामध्ये काय करू लागला, स्वतःसाठी काय करू लागला, दोषी म्हणू लागला. असं काही नाही. तो मारून टाकतो. तो माझा स्वधर्म आहे या देशाचं रक्षण करणं. मग जसं स्वधर्माचं पालन करत असताना अशा पद्धतीने तू निष्काम होऊन कर्म कर. म्हणजे मी करतो असं व्हावं नको. आता अर्जुन काय म्हणत आहे की मी मारणार आहे आणि सगळे मरणारे आहे. म्हणजे मारण्याचा जे कर्तृत्व आहे तो स्वतःकडे घेत आहे आणि मरणारे हे सगळे आहे. म्हणून मी मारणारा म्हणू नको, हे मारणारे म्हणू नको, किंवा तू मारणार आहे यांना हे म्हणू नको. हे यांच्या कर्मानं मारणार आहे असं समज. तू यांना मारणार आहे नाही, फक्त तुला इथे निमित्त मात्र उभं केलं आहे. काय केलं आहे? निमित्त मात्र उभं केलं आहे. नाहीतर तू यांना मारणारा नाही आणि तुझ्यामुळे हे मरणारी सुद्धा नाही. हे यांच्या कर्मानं मरणार आहे आणि तू फक्त इथं निमित्त मात्र म्हणून नीतीने तुला उभं केलेलं आहे. अशा पद्धतीने निष्काम भावाने कर्म कर. पुढे भगवंत अर्जुनाला सांगणारच आहे. ते आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.